नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे माझी स्वयंरचित कविता. कवितेचं नाव आहे सुनेची आत्मकथा. ऐका तर मग सुनेची आत्मकथा. सर्व सुनांची असते सारखीच गाथा. माहेरचे संस्कार, सासरचा धिक्कार, ह्यात नेहमीचाच तिचा चपाटा. लग्नानंतर पिटते ती आजीवन आपला माथा. लग्नानंतर पिटते ती आजीवन आपला माथा. आता मलाही माझी चूक जरा उशिराच कळली. लग्नाआधी सासूशी मिळवली असती कुंडली, तर ही अनहोनी नसती घडली. लग्नाआधी सासूशी मिळवली असती कुंडली, तर ही अनहोनी नसती घडली. आता कान खोलून ऐका गड्या जरा. शब्द न शब्द माझा आहे की नाही तो खरा. पोरीचं ऐकणारा जावई मिळाला, तर म्हणे धन्य झालो आम्ही. सुनेचं ऐकणारा मुलगा का बैल असतो सासूसाठी. सुनेचं ऐकणारा मुलगा का बैल असतो सासूसाठी. जावयाने केली मुलीची स्तुती, तर किती म्हणे समजदार तिचा पती. सुनेला पोराने दिली दात, आज झकास झाली भाजी, तर सासू म्हणते गिनते कशी. तिला डोक्यावर चढवशी, उतरवणं कठीण होईल रे बाळा तुझ्यासाठी. तिला डोक्यावर चढवशी, उतरवणं कठीण होईल रे बाळा तुझ्यासाठी. मुलगी पडली आजारी, तर म्हणे तिच्यावरनं कामाचे ओझे लय भारी. मुलगी पडली आजारी, तर म्हणे तिच्यावर कामाचे ओझे लय भारी. आणि सून पडली आजारी, तर म्हणे तिला किनी ड्रामा करायची सवयच झाली. जावयाने पोरीला दुचाकीवर मिरवली, तर म्हणे लाखात शोभून दिसते एक जोडी. जावयाने पोरीला दुचाकीवर मिरवली, तर म्हणे लाखात एक शोभून दिसते जोडी. मुलाने नेलं सुनेला टूरसाठी, तर म्हणे तिने किनी मुलावर मोहिनीच घातली. मुलाने नेलं सुनेला टूरसाठी, तर म्हणे तिनं किनी मुलावर मोहिनीच घातली. सुनेनं सासरला कितीही मानलं आपलं, का तिच्यासाठी ते कायमचंच परक. सासू सासरे जोवर आईवडील होणार नाही, सून व्हावी मुलगी हे स्वप्न पण मग स्वप्नच राहील. सून व्हावी मुलगी हे स्वप्नही स्वप्नच राहील. वाटते मुलगी सासरी राणी बनून राहावी. सुनेच्या पायात का मग नियमांची बेडी. जीवापाड काळजी पोटच्या पुरीसाठी. सुनेपुढे सासू वावरते जशी दामिनी. मुलगी आणि सुनेसाठी का वेगळी तिची नियमावली. मुलगी वाचवा मुलगी जगवा नारे देतात मोठ्या तोऱ्याने. सुनेला मुली सवे जपण्याचे संस्कार असतील ना प्रत्येक घराचे, तर बघा कसे घटत नाही प्रमाण घटस्फोटाचे. सर्वत्र दिसेल बघा चित्रसुखी संसाराचे. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर कमेंट नक्की करा आणि कमेंट करून कळवा कविता कशी वाटली. कुणावरही टीका करण्याचा उद्देश नाही आहे, पण सामाजिक परिस्थिती तशी आहे, काही गोष्टी लिहाव्या लागतात कारण तशी मागणी असते. तसाच पुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा हा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रजा घेते. धन्यवाद.